मी जेव्हा जॉब करायचे ना, त्यावेळेस भाज्यांसोबत मी अंडे सुद्धा आवर्जून आणायचे. म्हणजे भाज्या आपल्याला अगदीच आठवड्याभर पुरतील असं नाही किंवा रोज-रोज सकाळ-संध्याकाळ भाज्या खाऊन सुद्धा आपल्याला कंटाळा येतो आणि एखाद्या वेळेस असंही होतं, की आपल्याला स्वयंपाक करायचाच कंटाळा येतो. मग अशा वेळेस पटकन एखादी अंड्याची भाजी आपल्याला करायला अगदी सोयीस्कर होऊन जातं. आणि ही जी आज तुम्हाला अंडा करी मी दाखवणार आहे ना, ते मी त्यावेळेस जेव्हा जॉब करायचे त्यावेळेस आठवड्यातनं एकदा तरी बनवायचे. कारण बनवायला खरंच खूप सोपी आहे आणि तितकीच ती कमालीची स्वादिष्ट लागते. त्यामुळे एकदा तरी माझ्या सांगण्यावरून तुम्ही नक्की बनवून पहा. खूप कमी वेळेत तयार होते आणि तितकीच ती चविष्ट सुद्धा होते. आता वाटण करणं सुद्धा खूप सोपं आहे. म्हणजे अगदीच आपल्याला परतत बसावं लागत नाही. तर इथे मी तुम्हाला सांगते हे बघा. एक गच्च मूठ भरून मी कोथिंबीर घेतली. एक छोटी वाटी भरून मी इथं सुकं खोबरं घेतलंय किंवा याऐवजी ओलं खोबरं तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल. अर्धी गड्डी लसूण मी सोलून घेतलेला आहे. याचबरोबर हिरव्या मिरचीमध्ये आपण करतोय. यामुळे तिखटासाठी 5-7 हिरव्या मिरच्या घेतल्यात, अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि अगदी तुम्हाला जर आवडत असेल इथं पुदिन्याचा हलकासा फ्लेवर तुम्ही ह्यामध्ये घालू शकता. 5-7 पानं पुदिन्याची घेतलेली आहेत. नसेल तुम्ही स्किप करू शकता. तर इतकं साधंसं याचं वाटण आहे. हे वाटण आधी भाजून वगैरे घ्यायची सुद्धा गरज पडत नाही. त्यामुळे घाईच्या वेळेस ना पटकन तुम्हाला ही अंडा करी करता येते. कोणी पाहुणे आले असतील, पटकन करायचे आहेत, स्वयंपाक करायचा कंटाळा आलाय किंवा जॉबवरून तुम्हाला घरी येताना उशीर झालाय. अशा वेळेस सुद्धा पटकन होते. भातासोबत तर कमालीची स्वादिष्ट लागते किंवा भाकरीसोबत सुद्धा छान लागते. चपाती आवडत असेल तर चपातीसोबत सुद्धा छान लागते. तर इथं थोडंसं पाणी घालून छान असं याचं वाटण तयार करून घेतलं. हलकसं जाडसर ठेवलत ना तरी सुद्धा चालेल. मस्त टेस्ट येते. तर इथे मी 6 अंडे उकडून घेतली होती. एकीकडे तुम्ही भात लावलात, भातासोबत अंडे सुद्धा उकडून होतात. आता या अंड्यांना आपल्याला चिऱ्या द्यायच्यात. तर तुम्ही एकतर आडव्या चिऱ्या देऊ शकता किंवा मग अशा पद्धतीने उभ्या चिऱ्या दिल्यात तरी सुद्धा चालेल. चिऱ्या का द्यायच्यात तर ज्या अंड्यामध्ये ना आपण जो मसाला तयार करणार आहोत त्याचा मस्त फ्लेवर आतमध्ये उतरतो. यामुळे लहान मुलांना नुसतं त्यामधलं अंडा करीमधलं अंड उचलून जरी तुम्ही खायला दिलत ना, तरी ते चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत अगदी आवडीने, चवीने खातात. सगळ्याच अंड्यांना मी इथे खाचा पाडून घेतलेल्या आहेत. आता ही अंडी थोड्या वेळापुरती बाजूला ठेवूयात आणि पटकन भाजीला फोडणी देऊयात. तर इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. यामध्ये आपण तेल घालूयात. तेल गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा भरून आपल्याला जिरं घालायचं आहे आणि जिऱ्यासोबतच आपल्याला 2-3 अशी तमालपत्र घालायची, ज्याने फ्लेवर जरा छान येतो. एक काही सेकंदासाठी फोडणीमध्ये जिरं आणि तमालपत्र परतून घ्यायचं आणि यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. मध्यम आकाराचा एक कांदा असा छान बारीक मी चिरून घेतलेला आहे. आता हाच कांदा आपण यामध्ये घालूयात आणि चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊयात. अगदी एक 3 ते 4 मिनिटामध्येच कांदा चांगला तेलामध्ये सॉफ्ट होईपर्यंत परतून झाला. आता यामध्ये जे पावडर मसाले आहेत ते अगदी आपण घालून घेऊयात. इथे मी पाव चमचा हळद घातली, पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली, जी तिखटाला अजिबातच नसते आणि यासोबतच जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये घालायचं आहे 1 चमचा गरम मसाला किंवा मग अंडा करी मसाला असतो तो घातला तरी सुद्धा चालेल. तर मसाले आपल्याला अगदी थोडेसे तेलामध्ये परतून घ्यायचेत आणि यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं, ते वाटण आपल्याला यामध्ये घालायचंय. संपूर्ण वाटण मी या फोडणीमध्ये घातलेलं आहे. आता फोडणीमध्येच आपल्याला हे वाटण अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. म्हणजे ही जी स्टेप आहे ना, ती अजिबात स्किप करायची नाही. कारण आपण यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे. आलं लसणाची पेस्ट घातली आणि याचा कच्चेपणा भाजीमध्ये अजिबातच उतरायला नको. म्हणूनच मीडियम फ्लेमवरती आपल्याला सतत हलवत वाटण चांगलंच परतून घ्यायचंय. आता बऱ्याचदा असं होतं, की वाटण जेव्हा आपण कढईमध्ये घालतो त्यावेळेस खाली करपण्याची शक्यता असते. मग काय करायचं? वाटण आपल्याला हलकंसं कोरडं वाटलं, की यानंतर अगदी एक पाव वाटी भरून यामध्ये पाणी घालायचं आणि या पाव वाटी पाण्यामध्येच आपल्याला हा मसाला जो आहे, तो चांगला शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे मग तेल सुद्धा सेपरेट होतं आणि जे वाटण आहे, ते सुद्धा अजिबात कच्चं राहत नाही. व्यवस्थित परतलं सुद्धा जातं. लगेचच तेल सेपरेट होण्यासाठी गॅसची फ्लेम लो करायची आणि यावरती फक्त मिनिटभरासाठी झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्यामुळे वाटण पटकन परतलं जातं, तेल सुद्धा लगेचच सेपरेट होतं. यामुळे ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा. फार वेळ सुद्धा वाटण परतायला लागत नाही. आता यामध्ये आपण हिरवी मिरची घातली आहे, ती अगदी झणझणीत लागायला नको किंवा अजिबातच बाधायला नको. म्हणूनच आपण वाटणामध्येच जे काही मीठ आपल्याला करीसाठी लागणार आहे, ते संपूर्ण मीठ मी आत्ताच यामध्ये घातलं. मिठामुळे जो तिखटपणा आहे तो थोडासा शमला जातो. म्हणूनच मीठ फक्त या वाटणामध्ये चांगलं मिसळून घ्यायचं.
मीठ एकदा मिसळलं गेलं, उकडून ठेवलेली अंडी यामध्ये सोडायची आणि ही अंडी सुद्धा लो टू मीडियम फ्लेमवरती चांगली 3 ते 4 मिनिटांसाठी परतून घ्यायची. म्हणजे मग काय होईल, जो मसाल्यांचा फ्लेवर आहे तो अंड्यांच्या आतमध्ये पर्यंत व्यवस्थित असा मुरला जाईल. हवं असेल तर मिनिटभरासाठी असा स्लो फ्लेम करून तुम्ही यावरती झाकण ठेवू शकता. म्हणजे मग अंडे सुद्धा अगदी फ्लेवरफुल होतील. खूप वेळ नाही, फक्त अर्धा मिनिटांसाठीच मी झाकण ठेवलं होतं. अंड्यांना छान फ्लेवर इथे आलेला आहे. आता तुम्हाला ग्रेव्ही किती पातळ ठेवायची आहे, दाटसर ठेवायची आहे, यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता किंवा हलकीशी ग्रेव्ही ठेवून तुम्ही चपातीसोबत जरी ही अंड्याची करी खाल्लीत ना, तरी सुद्धा कमालीची स्वादिष्ट लागते. इतर काहीही यामध्ये आता घालायची गरज नाही. अगदी अर्धा ग्लास भरूनच मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. पाणी घालून व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ. आता मस्त कालवणाला या उकळी येण्याची वाट पाहिजे. जर तुम्हाला असं वाटलं की आणखीन थोडंसं पातळ हवंय किंवा थोडंसं दाटसर हवंय, पाण्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त उकळी फुटलेली आहे. आता साधारण एक 3 ते 4 मिनिटांसाठी ही अंडा करी आपल्याला चांगली उकळू द्यायची. अधूनमधून फक्त थोडीशी वरखाली करून घ्यायची. म्हणजे मग खाली तळाला वाटण जे आहे ते बेसला बसत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त चमचमीत अशी अंडा करी तयार झालेली आहे. आत्ता जरी ही थोडीशी पातळ तुम्हाला वाटली तरी सुद्धा थोड्या वेळानंतर ही छान दाटसर होते. रस्सा तुम्ही बघू शकता याचा खूप ताटही ठेवलेला नाहीये आणि अगदीच पातळ सुद्धा ठेवला नाही. थंड झाल्यावर हलकासा दाटसरपणा आणखीन याला येईल. आशा करते की वेगळ्या पद्धतीने ही अंडा करीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की रेसिपी शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रुचकर रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.